नमस्कार मैत्रिणींनो. श्री सुक्ताचा हा 5वा श्लोक. चंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टां उदारां तां पद्मिनीं शरणम् अहं प्रपद्ये अलक्ष्मीः मे नश्यतां त्वामृणे. याचा अर्थ असा आहे की चंद्राप्रमाणे आल्हाद निर्माण करणाऱ्या म्हणजे चंद्राकडे बघितल्यावर आपल्याला कसं शीतल वाटतं तसा आल्हाद निर्माण आपल्याला आई लक्ष्मीकडे बघून सुद्धा होतो. तसेच उज्ज्वल कांती असणाऱ्या यशकीर्तीने जी जगात प्रकाशमान असून पृथ्वी अंतरिक्ष व स्वर्ग यातील लोक आणि इंद्रादी सर्व देवही जिची मनापासून आराधना करतात आणि ते आराधना करून साधना करून त्यांना आनंद मिळतो, संतोष मिळतो, अशा देवसेवित म्हणजे देव जिची सेवा करतात अशा देवसेवित जगत विख्यात लक्ष्मीला मी शरण आले आहे. औदार्यादी गुणांनी युक्त असणाऱ्या, हातात कमळ धारण करणाऱ्या व शरण आलेल्यांचे रक्षण करण्यास समर्थ असलेल्या आई लक्ष्मी देवीला आपल्या परम कृपेने माझ्या दुःख दारिद्र्याचा नाश करण्याची मी गौरवपूर्ण प्रार्थना करतो तिच्याकडे. म्हणजे माझं कोणतंही दुःख असो, आर्थिक संबंधी, मानसिक, शारीरिक अशा कोणत्याही दुःखाला दूर करण्याची आपण आईकडे विनंती करायची. आणि आपण आपल्या आईला जर काही मागितलं तर आणि आईने दिलं नाही असं तर कधीच नाही होत. म्हणून मनापासून आईकडे प्रार्थना करा. नमस्कार.